नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत राशीचक्रातील सर्वात सुव्यवस्थित टिकल आणि बुद्धीने चतुर असणाऱ्या राशीबद्दल, म्हणजेच कन्या राशीबद्दल. वर्ष 2026 मधील जुलै महिना कन्या राशीच्या लोकांसाठी नेमका कसा असेल, कोणत्या घटना घडतील, काय होईल यांच्यासोबत, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल, नोकरी व्यवसायाबद्दल, नात्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. किंवा तुमच्यावर खूप जास्त कर्ज झालेलं असेल, किंवा पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती, लग्न जमत नसेल, नात्यात असंख्य प्रश्न समोर उभे असतील, अडचणी समोर असतील, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, सगळं व्यवधी होईल, असे जर असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करा. तुमची पत्रिका बघू, ग्रह बघू, अडचणी बघू, बाधा बघू, तुम्हाला योग्य उपाय, योग्य सेवा देऊ, तुमच्या प्रश्नाची उत्तरे देऊन तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, कन्या राशीचा स्वामी बुध आहे, जो बुद्धी आणि वाचनाचा कारक आहे. जुलै 2026चा महिना तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आणि प्रगतिकारक ठरणार आहे, कारण ग्रहांची स्थिती तुम्हाला खूप मोठे पाठबळ देत आहे. या महिन्यातील सर्वात मोठी आनंददायी बातमी म्हणजे 16 जुलै रोजी सूर्यदेव तुमच्या राशीच्या 11व्या घरात म्हणजेच लाभस्थानात प्रवेश करत आहेत. ज्योतिषशास्त्रात लाभस्थानातील सूर्य हा अत्यंत शक्तिशाली मानला जातो. यामुळे तुमच्या जुन्या इच्छा पूर्ण होतील आणि समाजात तुमची पत वाढेल. राशी स्वामी बुध देखील तुम्हाला योग्य वेळी अचूक निर्णय घेण्यास मदत करेल. मात्र राहू केतूच्या स्थितीमुळे महिन्याच्या सुरुवातीला काही गुप्त किंवा सताऊ शक्ती तुम्हाला त्रास देऊ शकतात. पण एकूणच हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचे नवे दारे उघडणारा असणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून ऑफिसमध्ये घेतलेल्या कष्टाचे फळ मिळावे म्हणून वाट बघत होतात, तर हा महिना तुमची इच्छा पूर्ण करेल. 16 जुलैनंतर तुम्हाला पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याचे दाट योग आहेत. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर अत्यंत खुश असतील. जे लोक मल्टीनॅशनल कंपनीत काम करत आहेत किंवा परदेशात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी या महिन्याचा दुसरा पंधरवाडा अत्यंत अनुकूल आहे. IT, बँकिंग, अकाउंट्स आणि शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या लोकांना नवीन आणि चांगल्या पॅकेजचे ऑफर्स मिळतील. ऑफिसमधील तुमचे विरोधक या महिन्यात शांत राहतील. मित्रांनो, कन्या राशीचे व्यापारी खूप हिशोबी आणि चतुर असतात. या महिन्यात बाजारातील तुमची पत सुधारेल आणि ग्राहकांचा ओघ वाढेल. जर तुमचा व्यवसाय कन्सल्टन्सी, लेखन, छपाई, कमिशन किंवा लॉजिस्टिक्सशी संबंधित असेल तर मोठा नफा अपेक्षित आहे. 10 ते 24 जुलै दरम्यान व्यवसायाच्या संदर्भात घेतलेले किंवा केलेले प्रवास यशस्वी ठरतील, घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. नवीन लोकांसोबत जोडल्या गेल्यामुळे व्यवसायाचा विस्तार होईल. भागीदारीत काही जुने वाद असतील तर ते या महिन्यात संपून जातील आणि नवीन ऊर्जेने काम सुरू होईल. मित्रांनो, लाभस्थानातील सूर्यामुळे पैशाची आवक खूप मजबूत होईल. एकापेक्षा जास्त मार्गांनी तुमच्याकडे धन येण्याचे योग आहेत. जुनी दिलेली उधारी किंवा अडकलेले पैसे या महिन्यात अचानक परत मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक चिंता दूर होईल. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात पूर्वी केलेली गुंतवणूक या महिन्यात चांगला परतावा देईल. पैसा चांगला येणार असला तरी धार्मिक कार्य, मुलांचे शिक्षण किंवा आरोग्याशी संबंधित गोष्टींवर थोडाफार खर्च होऊ शकतो, पण हा खर्च तुमच्या बजेटच्या बाहेर या महिन्यात तरी जाणार नाही. घरातील सदस्यांमध्ये परस्पर सामंजस्य वाढेल. जर कुटुंबात मालमत्तेवरून किंवा जमिनीवरून काही वाद सुरू असतील तर या महिन्यात ज्येष्ठ व्यक्तींच्या मध्यस्थीने मिटण्याची शक्यता आहे. भावंडांकडून काही चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला किंवा नातेवाईकाकडे जाण्याचा प्लॅन या महिन्यात अचानक बनू शकतो. मित्रांनो, पती पत्नीमधील नाते अतिशय गोड राहील. तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल आणि तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला साथ देईल. जर मागच्या काही दिवसात नात्यात दुरावा आला असेल तर तो या महिन्यात पूर्णपणे संपून जाईल. तुम्ही एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवाल. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या लोकांसाठी हा महिना प्रेमात वाढ करणारा. तुम्ही तुमच्या पार्टनरला कुटुंबाशी भेटवू शकतात आणि लग्नाची चर्चा पुढे सरकवू शकतात. सिंगल असणाऱ्या लोकांना या महिन्यात एखाद्या सुस्वभावी व्यक्तीकडून प्रेमाचा प्रस्ताव सुद्धा येऊ शकतो. मित्रांनो, तुमच्या राशी स्वामी बुध अनुकूल असल्यामुळे तुमची आकलन शक्ती आणि स्मरणशक्ती खूप तीव्र राहील. अवघड वाटणारे विषयही तुम्हाला सहज आत्मसात कराल तुम्ही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात अत्यंत सकारात्मक निकाल पाहायला मिळणार आहे. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन तुमच्यासाठी मोलाचा दगड ठरेल. फक्त सोशल मीडिया आणि विनाकारण मित्रांसोबत वेळ वाया घालवू नका. मित्रांनो, कन्या राशीच्या लोकांची पचन संस्था संवेदनशील असते. या महिन्यात अपचन, गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो. त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा आणि बाहेरचे उघड्यावरील अन्न खाऊ नका. कामाच्या अतिव्यापामुळे डोळ्यांचा ताण किंवा डोकेदुखी होऊ शकते. पुरेशी झोप घ्या आणि कामाच्या अधूनमधून थोडी विश्रांती नक्की घ्या. काय करावे
या महिन्यात करिअर आणि पैशाच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. आळस न करता त्याचा लगेच फायदा घ्यावा. नातेसंबंधांमध्ये किंवा ऑफिसमध्ये गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट आणि मऊ भाषेत संवाद साधावा. आता काय टाळावं? प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करू नका. मानसिक आरोग्य बिघडवू नका. जरी आर्थिक स्थिती चांगली असली तरी या महिन्यात कोणालाही मोठी रक्कम उधारीवर देऊ नका. शुभ रंग आहे हिरवा, पांढरा किंवा क्रीम कलर आणि शुभ दिवस आहे बुधवार, शुक्रवार, शनिवार. मित्रांनो, हा महिना अधिक यशस्वी आणि विघ्न मुक्त बनवण्यासाठी तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचे रोज पठण करा. याने तुम्हाला लाभ मिळेल. तर मित्रांनो, असा आहे कन्या राशीसाठी जुलै 2026चा हा महिना. तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका तपासण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला तुम्ही मेसेज करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.